हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. हॅलो मित्रांनो, तुम्ही पण जिम सुरू केली आहे आणि तुमचा मेन फोकस प्रोटीन आणि कॅलरीजवरच ठेवत आहात का? तर तुम्ही एक पॉइंट मिस करत आहे मित्रांनो, ते म्हणजे फायबर. फायबरचं आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. जसं तुम्ही प्रोटीन इंटेक काउंट करता ना, तसंच तुम्ही डेली फायबर इंटेक सुद्धा काउंट केलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का की फायबर आहे काय? फायबरचं इम्पॉर्टंट काय आहे? फायबरचं वेट लॉस मध्ये, मसल गेनिंग मध्ये इम्पॉर्टन्स काय आहे? किंवा तुम्ही डेली किती अमाऊंट ऑफ फायबर कन्झ्युम केलं पाहिजे? आणि फायबर जर तुमच्या बॉडीमध्ये कमी होत असेल तर त्याचे तुमच्या बॉडीवर काय परिणाम होणार? आणि याच्या सोबतच फायबर तुमच्या बॉडीमध्ये वर्क्स कसं करतं, किंवा फायबरचे टाईप काय आहे, तो कशा वेनी वर्क करतो, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल ना, तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण फुल डिटेल इन्फॉर्मेशन कव्हर करतोय फायबरचे रिलेटेड. म्हणजे तुम्हाला लास्ट पर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एकही फायबरच्या रिलेटेड क्वेश्चन्स राहणार नाही. तर चला मित्रांनो सुरू करूया. तर मित्रांनो, सुरुवात करूया की फायबर म्हणजे आहे काय. फायबर जे आहे ना मित्रांनो, हे एक कार्बोहायड्रेटचा टाईप आहे. आणि जेव्हा तुम्ही फायबर कन्झ्युम करता ना, तर तो तुमच्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही मित्रांनो. तो तुम्हाला डायरेक्टली हेल्प करत नाही. जेव्हा तुम्ही फायबर इंटेक करता मित्रांनो, तो तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून पास होतो आणि तुम्हाला खूप जास्त बेनिफिट देतो. तर हे जे फायबर्स आहे याचे टू टाइप्स असतात. एक आहे सोल्युबल आणि एक आहे इनसोल्युबल. तर मित्रांनो, याच्या नावावरूनच आपल्याला माहिती पडतं. सोल्युबल जो आहे तो सोल्युबल होऊन बॉडीमध्ये सोल्युबल होतो आणि एक जेल टाईप फॉर्म करतो. आणि जे इनसोल्युबल आहे ते सोल्युबल होत नाही बॉडीत. तर जे सोल्युबल आहे ना मित्रांनो, त्याचं बेनिफिट काय आहे आपल्याला? तर जे सोल्युबल आहे ना मित्रांनो, त्याच्यामुळे तुमची जी ब्लड शुगर लेवल आहे ना ती मेंटेन राहते. तुमची जी डायजेशन आहे ना ती स्लो होते. आणि त्याच्यामुळे तो एक जेल फॉर्म जो क्रिएट करतो पोटात, तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप वेळपर्यंत पोट भरल्यासारखं ही फिलिंग येते. आणि मित्रांनो, आता इनसोल्युबल इनसोल्युबल जे आहेत ना ते तुमच्या पोटात डायरेक्टली डायजेस्ट होत नाही. ते तुमची जी स्टूल आहे, किंवा तुमची जी पोटातली जी तुमची डायजेशन प्रोसेस आहे, त्याला प्रॉपर डायजेशन प्रोसेस व्हायसाठी जी तुमची बॉल मुवमेंट्स आहे ती प्रॉपर व्हायसाठी तो खूप जास्त तुम्हाला हेल्पफुल आहे. तर मित्रांनो, आता नेक्स्ट पॉइंट हा येतो की जे फायबर्स आहे ते आपल्याला कसे इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये, त्याचं फायबरचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर सगळ्यात मेन आणि सगळ्यात फर्स्ट जे त्याचा यूज आहे ना मित्रांनो फायबरचा, तो आहे डायजेशनसाठी. तुमचं जे डायजेशन आहे ना मित्रांनो ते चांगलं असलं पाहिजे. कारण की जर इन केस डायजेशन मध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर आपली जी बॉडी आहे ना, ती बॉडीची जी एनर्जी आहे ना ती डायजेशन प्रोसेसमध्ये यूज होते. त्याच्यामुळे आहे ना, तुम्ही एकतर वेट लॉसवर असाल किंवा मसल गेनिंगवर असाल, तर तुम्हाला मसल गेनिंगसाठी किंवा वेट लॉससाठी जी एनर्जी तुम्हाला लागत आहे ती एनर्जी डायजेशन मध्ये यूज झाल्यामुळे तुमची जी प्रोसेस आहे ना ती स्लो होऊ शकते. तर फायबर इथे हेल्प करतं. सेकंड म्हणजे तुमची गट हेल्थ. तुम्हाला माहिती असेल तुमच्या गट हेल्थमध्ये खूप सारे गुड बॅक्टेरियाज असतात. तर हे जे फायबर आहे ना हे त्यांचं फूड म्हणून यूज होते. की जे बॅक्टेरिया आहे त्याचं फायबर म्हणून फायबरवर जगतात आणि तुमची जी गट हेल्थ आहे ना ती प्रॉपर ठेवतात. थर्ड म्हणजे शुगर लेवल. जेव्हा तुम्ही एखादं फूड इनटेक करत आहे तर तुमची जी शुगर लेवल आहे ती स्पाइक होते, ती हाय होते आणि तुम्हाला भूक लागत नाही. आणि जशी ती लो होते तसं तुम्हाला भूक लागते. तर हे जे फायबर आहे ना ही तुमची डायजेशन प्रोसेस स्लो करते, ज्याच्यामुळे तुमची डायजेशन प्रोसेस स्लो झाल्यामुळे तुम्हाला खूप वेळपर्यंत भूक लागत नाही. आणि फोर्थ म्हणजे हार्ट हेल्थ. तुम्हाला माहित असेल तर फायबर जे आहे ना हे तुमचं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ना ते कमी ठेवण्यास खूप जास्त हेल्प करते. आणि तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि हार्ट हे तर कनेक्शन मित्रांनो माहितीच असेल. तर हार्ट हेल्थमध्ये सुद्धा या फायबरचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. तर मित्रांनो, आता नेक्स्ट पॉइंट म्हणजे तुम्हाला हे फायबर्स वेट लॉस झालं किंवा मसल गेनिंग झालं यात कसं काय हेल्पफुल पडतं. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही वेट लॉस किंवा मसल गेनिंगची गोष्ट निघते तर तेव्हा मोस्टली सगळे लोक प्रोटीन आणि कॅलरीजच काउंट करतात मित्रांनो. पण फायबर जे आहे ना हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं यात. की जर इन केस आता तुम्ही जिमला गेले, तुम्ही जिमवरून आल्याबरोबर सगळ्यात लवकर सगळ्यात पहिले प्रोटीन का घेता, की त्याचं ऍब्झॉर्प्शन तुमच्या बॉडीत फास्ट झालं पाहिजे. तर मित्रांनो, हे जे फास्ट ऍब्झॉर्प्शन आहे ना यासाठी फायबर हे खूप जास्त हेल्पफुल आहे.
फायबर, प्रोटीन झाले, मिनरल्स झाले, विटॅमिन्स झाले, याचा ॲब्झॉर्प्शन जे आहे ना बॉडीत, तर ते त्याची प्रोसेस जी आहे ना ती फास्ट करते. जर इन केस तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपर फायबर असेल ना मित्रांनो, तर तुमच्या बॉडीतलं प्रोटीन ॲब्झॉर्प्शन फास्ट होते. ज्याच्यामुळे तुमची जी प्रोसेस आहे ती फास्ट होते. ज्याच्यामुळे तुम्हाला जसं की वेट लॉस झालं, त्यात सुद्धा प्रोटीन जर तुमच्या बॉडीत लवकर ॲब्झॉर्ब होत आहे, तर त्यांनी तुम्हाला खूप जास्त हेल्प पडेल. सेकंड पॉईंट म्हणजे तुम्हाला खूप वेळपर्यंत मित्रांनो भूक लागत नाही. जेव्हा तुम्ही फायबर इनटेक करता तर वेट मॅनेजमेंट करायला खूप हेल्प होते. तो शुगर स्पाइक होऊ देत नाही. जेव्हा तुमची शुगर लेवल लो होते, तर तेव्हा तुम्हाला लवकर भूक लागते. तर जर इन केस तुम्ही वेट लॉसवर आहे, तर फायबर हे डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. तर वेळ लागल्यामुळे तुम्हाला खूप वेळपर्यंत फुल फील होते. तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल आहे फायबर. आणि थर्ड पॉइंट म्हणजे मित्रांनो, की तो तुम्हाला ड्युरिंग वर्कआउट एक स्टेबल एनर्जी प्रोव्हाइड करते. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की जिमला जायच्या पहिले आपण बनाना खातो. तर बनानातून आपल्याला खूप जास्त फायबर्स मिळतात, म्हणून आपण बनाना इंटेक करतो. जे फायबर असतात ना मित्रांनो, ते तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत एनर्जी प्रोव्हाइड करतात. तर म्हणून ड्युरिंग वर्कआउट तुमचं एनर्जी लॅग होणं किंवा कधी कधी ब्लॅकआउट होणं, जर इन केस तुमच्यात फायबरची कमी असेल तर हे तुम्हाला फील होऊ शकतं मित्रांनो. नाहीतर तुमचं जे वर्कआउट आहे ना, ते लॅग फ्री वर्कआउटसाठी हे खूप जास्त हेल्पफुल ठरतं. तर मित्रांनो, हे जे फायबर आहे मित्रांनो, याला सुद्धा प्रोटीनच्या लेवलनीच तुम्ही कन्सिडर करत जा. ज्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉस किंवा मसल बिल्डिंगमध्ये खूप जास्त हेल्प पडेल. तर मित्रांनो, आपण आता डेली फायबर किती कन्झ्युम केलं पाहिजे? फॉर मेन तुम्ही 30 ग्राम टू 38 ग्राम पर्यंत कन्झ्युम केलं पाहिजे डेली. आणि फॉर वुमन तुम्ही 21 ग्राम टू 25 ग्राम पर्यंत डेली कन्झम्पशन फायबरचं केलं पाहिजे, जे तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरेल. तर मित्रांनो, आता आपल्याला मेन म्हणजे की हे फायबर्स कोणत्या फूडपासून मिळतं. जर व्हेजिटेबल्स पकडणार तर तुम्हाला व्हेजिटेबल्समध्ये ब्रॉकली झालं, तुम्हाला बीटरूट झालं, तुम्हाला अशा गोष्टींपासून हाय फायबर मिळेल. जसं की नट्समध्ये झालं, पिस्ताशिओ झालं, आल्मंड्स झालं. अजून डाळीमध्ये जर पकडलं तर मूग डाळ झालं, मसूर डाळ झालं. आणि अजून जर इन केस फ्रुट्स पकडत असाल तर ऑरेंज, ॲपल, पोमोग्रॅनेट, या गोष्टींपासून तुम्हाला खूप जास्त फायबर्स मिळतं मित्रांनो. तुम्ही डेली फायबर इन्क्रीजसाठी एक तरी फ्रुट्स कन्सिडर केलंच पाहिजे. तुमच्या हर एका मीलमध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ फायबर्स असलंच पाहिजे. तुम्ही साईडला सॅलड घेतलं, तुम्ही साईडला फ्रुट्स घेतले, किंवा नॉर्मल आता सीझनल फ्रुट्समध्ये जामूनमध्ये सुद्धा फायबरची क्वांटिटी जास्त असते. तर तुम्ही हे सुद्धा कन्सिडर करू शकता. आणि मित्रांनो, आता फायबरच्या रिलेटेड तुम्ही काही मिस्टेक्स सुद्धा करू नका. मिस्टेक्स म्हणजे तुम्ही वॉटर इनटेक प्रॉपर तुमचा असला पाहिजे. सोबतच तुम्ही जे सप्लिमेंट्स घेत आहेत त्यावर फुल्ली डिपेंडंट राहू नका, किंवा तुम्ही फक्त प्रोटीनवरच फोकस करू नका. तुम्ही जसं की हर एक व्यक्ती जो आहे तो लेबल चेक करतो. लेबलवर मोस्टली काय चेक करतात, की ऑइल कोणतं यूज केलं आहे, त्यात प्रोटीन इनटेक किती आहे, त्यात शुगर यूज केली आहे की नाही. त्याच्यासोबत तुम्ही नेक्स्ट टाइमपासून मित्रांनो फायबर्स सुद्धा चेक करत जा. ज्याच्यामुळे तुमचा जो डेली इनटेक ऑफ फायबर आहे ना, ते सुद्धा कम्प्लीट होणार. आणि फायबरमुळे तुम्हाला आता माहीतच पडलं मित्रांनो की किती जास्त बेनिफिट्स आहे. ज्याच्यामुळे हे जे मोस्ट ऑफ जे फायबरचे रिलेटेड जे बेनिफिट्स आहे ना मित्रांनो, ते जिमवाल्यांसाठी खूप जास्त आहे. आणि हे फायबर इनटेक प्रॉपर असणं जिमवाल्यांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, होप सो की तुम्हाला व्हिडिओमुळे फायबरच्या रिलेटेड हर एक पॉईंट्स तुम्हाला समजला असेल. इन केस तुम्हाला मित्रांनो फायबरच्या रिलेटेड अजून काही सुद्धा हे असेल, तुम्हाला काही क्वेरीज असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो. जर इन केस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा मित्रांनो. थँक्यू.